मराठी, ते धडक ते धडक. घरगुती जेवण असो किंवा तुमच्या पार्ट्या, लाकडी घाण्यातील शुद्ध तेलापासून बनलेली नैसर्गिक चवीची स्पेशल चटणी तुमच्या जीवनाची चव द्विगुणितच करणार. गलाई व्यावसायिकांसह विदेशातील लोकांच्या जिभेला चटक लावणारी खताळ बंधू यांची ब्रँड ठरलेली ओम श्री गुरुमाऊली खमंग चटणी तसेच ग्रेव्ही आजच खरेदी करा. पत्ता खताळ बंधू, विटाचा राजा कॉर्नर, महात्मा गांधी शाळेजवळ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नाविन्यपूर्ण दागिन्यांची परंपरा आणि सोने चांदीच्या दागिन्यांचे होलसेल आणि रिटेल काउंटर म्हणजे साई ज्वेलर्स, कटरे सराफ. पत्ता सराफ पेठ, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. नमस्कार. विटा सेशन कोर्टामधील एक महत्त्वाची केस आज साबित झालेली आहे. त्यामध्ये माननीय न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत फाशीची शिक्षा आणि 1 लाख रुपये दंड सुनावलेला आहे. आणि त्या गुन्ह्यातील लहान मुलगी हिला न्याय देण्याचा प्रयत्न या निकालातून झालेला आहे. सदरची शिक्षा ही सांगली जिल्ह्यातील गेल्या 10 वर्षातील पहिलीच फाशीची शिक्षा आहे. आणि विटा या ठिकाणी सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून ही पहिलीच मोठी फाशीची शिक्षा आहे. त्या केसची माहिती मी आपल्यासमोर थोडक्यात सांगतोय. विटा पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर 259/21 कलम 302-307. सदर गुन्हा हा दिनांक 7/6/21 रोजी भूड या गावी पहाटे 2:30 ते 3च्या दरम्यान घडला होता. यातील आरोपी रामचंद्र उर्फ संतोष आनंदा कदम, वय 41, राहणार भूड, हा त्याच्या घरी घरगुती कारणावरून स्वतःच्या पत्नीबरोबर वारंवार भांडणतंटा करत होता, वाद घालत होता. दिनांक 7/6/21 रोजी असाच 2 दिवस वाद घातल्यानंतर पहाटे मयत दीपाली रामचंद्र उर्फ संतोष कदम, वय 34, ही आपली मुलगी हिच्यासोबत घरात झोपलेली असताना आरोपीने मध्यरात्री आपल्या घरगुती वादावरून सदर महिलेस पेट्रोल अंगावर टाकून जाळून ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्यातूनही ती मयत महिला वाचली आणि ती घराच्या बाहेर येत असताना आरोपीनं पेट्रोल टाकून की ती मरत नाही म्हणून तिच्या गळ्यावर चाकूने वार केला. त्यामध्ये ती सदर महिला गंभीर जखमी झाली. त्यास सदर महिलेस सिव्हिल हॉस्पिटल सांगली या ठिकाणी उपचाराकरता दाखल करण्यात आले. आणि उपचारादरम्यान सदरची महिला 11/6/2021 रोजी मयत झाली. प्रथमदर्शनी खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. त्यानंतर सदर महिला मयत झाल्यानंतर 302 या वाढीव कलमाचा त्यामध्ये अंतर्भाव केला. सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय तुषार जोशी सर, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सदाशिव शेलार सर, तत्कालीन पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी सदर गुन्ह्याचा तपास त्यांचे दप्तरी संतोष घाडगे आणि खानापूर दूरक्षेत्राचे अंमलदार यांनी सदर गुन्ह्याच्या अनुषंगानं सबळ आणि आवश्यक पुरावे उपलब्ध करून आरोपीच्या विरोधात माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय विटा यांच्या कोर्टात दोषारोपपत्र सादर करण्यात आलं. सदर गुन्ह्याच्या सुनावणीच्या दरम्यान सरकारी वकील श्रीमती आरती महानंद देशपांडे साटविलकर मॅडम यांनी सदर गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला. सदर गुन्ह्यातील साक्षीदार आणि पुराव्याच्या अनुषंगानं
यातील फिर्यादी राहुल सुळे यांची साक्ष घेतली. त्यानंतर सदर गुन्ह्यातील महत्वाची साक्षीदार मयत यांची मुलगी, लहान मुलगी, ती वयाने लहान होती, त्या लहान मुलीची साक्ष ही यामध्ये अतिशय महत्वाची ठरली. त्या मुलीला पोलीस ठाण्यास बोलवून सदर मुलीस महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे आम्ही स्वतः त्या मुलीस विश्वासात घेऊन तिला घडलेला घटनाक्रम, तिचा नोंदवलेला जो जबाब होता याची पूर्ण तिला आठवण करून देऊन तिच्याकडून ते सगळं बारकाईनं तिला आत्मसात करून तिला न्यायालयात हजर केलं. तिनं अचूकपणे साक्ष दिली. तिची मैताची सासू श्रीमती चित्राबाई आनंदा कदम यांचीही साक्ष महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे यांनी सर्व तिचं दिलेल्या जबाबाप्रमाणे त्यांना वाचून दाखवून त्यांच्याकडून पाठांतर करून घेऊन तिचीही साक्ष न्यायालयात चांगली झाली आणि त्यामध्ये त्या दोन्ही साक्षी आपल्याला साबितीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरल्या. सदर गुन्ह्यातील उर्वरित जे साक्षीदार होते त्यामध्ये महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री नांगरे यांनी मयत महिला आहे ती जखमी अवस्थेत असताना, उपचार घेत असताना तिचा मृत्यूपूर्व जबाब घेतलेले नायब तहसीलदार जे सध्या सेवानिवृत्त आहेत तोडकर साहेब यांनी नोंदवलेला होता मृत्यूपूर्व जबाब. त्यांची साक्ष, घटनास्थळावरील सर्व पंच, भुडगावचे ग्रामसेवक रुपाली आडके, भुडगावचे शिपाई आणि ज्या डॉक्टरांनी त्यांच्यावर उपचार केले, PM केलं, त्या सर्व डॉक्टरांच्या अशा सर्वांच्या साक्षी या साबितीच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार यामध्ये तपासले गेले आणि सर्व साक्षीदारांनी आपली साक्ष पूर्ण साबितीच्या दृष्टीने दिल्यानं हा गुन्हा साबित झालेला आहे. आणि आज रोजी 27/7/26 माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय श्री R भागवत सर यांनी यातील आरोपीनामे संतोष आनंदा कदम व 41 राहणार भूड याला भादवी कलम 302 या कलमाखाली दोषी धरून मरेपर्यंत फाशीची शिक्षा तसेच 1 लाख रुपये दंड आणि सदरचा दंड न भरल्यास 3 महिन्याचा साधा कारावास, एकूण दंडापैकी 20,000 रुपये शासनात जमा करावे, उर्वरित 80,000 रुपये मयत यांची मुलगी ही नुकसान भरपाई म्हणून अदा करावी अशी शिक्षा सुनावलेली आहे. आणि या केसच्या अनुषंगानं तपासी अधिकारी जालिंदर जाधव सध्या ते स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहेत. सरकारी वकील आरती महानंद देशपांडे साटविलकर मॅडम, दप्तरी संतोष घाडगे, खानापूर दूर क्षेत्राचे अंमलदार, कोर्ट पैरवी PSI जितेंद्र कवटेकर, महिला पोलीस कॉन्स्टेबल नीलम जगदाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल भाग्यश्री नांगरे यांचं या ठिकाणी चांगलं योगदान झालेलं आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लोकनेते माननीय हनुमंतराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट विटा संचलित आदर्श कृषी तंत्र विद्यालय विटा येथे 10वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षांचा कृषी डिप्लोमा कोर्स सुरू झाला आहे. मराठी माध्यमातून शिक्षण, अनुभवी शिक्षक वर्ग, सुसज्ज इमारत आणि सर्व सोयींनी युक्त प्रयोगशाळा तसेच प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी आधुनिक भाजीपाला क्षेत्र, आंबाबाग, माती परीक्षण प्रयोगशाळा, बंदिस्त पशुपालन आणि गांडूळ खत उत्पादन प्रकल्प यांसारख्या सुविधा, विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी निसर्गरम्य परिसर, नियमित मार्गदर्शन, मुला मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा उपलब्ध, शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणारे विश्वासू शिक्षण. पत्ता आणि संपर्क आपल्या स्क्रीनवर. जिओ मराठी.